ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। गुड मॉर्निंग मॉर्निंग. अभिषेक. गुड मॉर्निंग म्हटलं आणि मॉर्निंग गुड होते असं मला काय वाटत नाही. अभिषेक, अलीकडे तुम्ही खूप सिरियस झालाय. तुमचा पूर्वीचा स्वभाव. मम्मा, हल्ली हसायलाही प्रयत्न करावा लागतो मला. भिकाजी, रुक्मिणीला सांगा. नाही येत. म्हणजे तू बाहेर गेली आहे का रजेवर आहे? का बरोबर नाही आहे का? आम्ही तिला नोकरीवरनं काढून टाकलंय. काय? का मम्मा? रुक्मिणी गेली कित्येक वर्ष आपल्याकडे काम करते. लहानपणापासून किती केलंय तिने आमचं. आपण कोणीच तिला कधी घरातली काम करणारी म्हणून वागवलेलं नाहीये. मग अचानक असं काय झालं की? आम्ही असंच समजत होतो, पण खाल्ल्या मिठाला रुक्मिणी जागली नाही. घरातल्या घरात भांडण लावून द्यायचा तिचा प्रयत्न अजून चालूच आहे. रुक्मिणी? हो सौरभ, आपण इथे जे काय बोलतो त्याचा डिटेल रिपोर्ट ती अवंतिकाला नेऊन देते असं आमच्या लक्षात आलं, आणि म्हणून आम्ही तिला. पण मामा, म्हणून तुम्ही तिला सरळ काढून टाकलं? हे पाक, ती बारीक वाळवी सुद्धा संबंध घराला पोखरू शकते. आम्हाला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. पण मामा, आज संध्याकाळी नवीन बाई येणार आहे, ती काम करेल सगळं. मामा बट अशा क्षुल्लक गोष्टीवर आम्हाला अधिक चर्चा नकोय अभिषेक. आम्हाला वाटत नाही आम्ही काही चुकीचं केलंय. तुला माहितीये, काल चक्क पुरणपोळ्याची ऑर्डर मिळाली मला. हो हो अगं, आता बायकाही विचारायला लागलेत, हे करून द्याल का, ते करून द्याल का. 2 बायकाही घेतल्यात मदतीला. अरे वा. आणि स्टॉलवर आणि हॉटेलवर दोन्हीकडे छान गर्दी असते. तुला माहितीये, मला दोन्हीकडे लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे शैलेश मात्र खुश आहे. म्हणाला, काकू तुमचा दरारा असतो, माझी चिंताच मिटली. मग तुझा दरारा हा असणारच. हे काय ग, थट्टा करतेस माझी? काय ग, पण असे हे खाद्यपदार्थ करून विकणं वगैरे चांगलं नाही दिसत, नाही ग? कोण म्हणाल तुला असं? कोण म्हणणार? गोडबोले काकू भेटल्या होत्या. बोलता बोलता ऐकवलंच त्यांनी मला. म्हणाल्या, मला बाई तुमची दया येते. तुमचा मुलगा गेला सासूकडे निघून, आता पैसे मिळत नसतील तुम्हाला, मग काय तुमच्यावर ही असली कामं करायची वेळ आली. आता मी काम करते, मी पैसे मिळवते, यांचं काय जातंय? पण वृत्तीच तशी ना. आणि असली कामं म्हणे, मी काय वाटेल ती कामं करते? अगं आई, पण कुठलंही काम करण्यात लाज कसली?
आता आमच्या बँकेत नाही काही फंक्शन असलं ना की पडदे लावणं, खुर्च्या ठेवणं, ह्या सगळ्या कामाला मी ऑफिसर असून सुद्धा मदत करते. आणि एक सांगू, दुपारी ना घरी बसून झोपा काढण्यापेक्षा काम करून 4 पैसे मिळवलेले जास्त चांगले. तर काय, खरं तर ना त्यांनी सुद्धा मला मदत करायला हरकत नाहीये, पण आपल्या लोकांचे ना दुसऱ्याचं कौतुक करायची वृत्तीच नसते. उलट कुणी पुढे जायला लागला की त्याला मागं कसं खेचायचं एवढंच बघतील. शेवटी बाबा म्हणतात ना तेच खरं आहे, कर्मण्ये वाधिकार असे. आपण आपलं काम करत राहायचं. आणि कुठलंही काम हे सुरुवातीला छोट्या स्वरूपाचंच असतं, तोपर्यंत लोक असं म्हणणारच. आणि एक सांगू, उद्या तुझा व्यवसाय मोठा होईल, तुझं नाव होईल, तेव्हा बघ याच गोडबोले बाई इष्ट परिवारासह तुझ्या स्टॉलवर येतात की नाही ते पा. वाट बघ, त्या स्टॉलवर येत आहेत. पैसे नाही का मोजावे लागणार? त्यापेक्षा घरातच येतील आणि म्हणतील, आज काय काय पदार्थ केले, चाव तरी बघू द्या. सानिका, पण तुला सांगते, जसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ना, तसं प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या नवऱ्याचा खूप मोठा वाटा असतो. मग ते यश सांसारिक असो किंवा व्यावसायिक. चला, म्हणजे हे क्रेडिट आमच्या बाबांना देऊन उपकृत केल्याबद्दल समस्त नवरे मंडळ आपला आभारी आहे. आता थोड्या वेळाने पेस्ट द्या बरं का त्याला. बर. आणि 11:30 वाजता खीर द्यायची. त्याच्या आधी अजिबात देऊ नका. आणि औषध लगेच घालू नका, नाहीतर लगेच उलटी करतो तो. बर. रुक्मिणी, आम्ही तुला जायला सांगितलं होतं ना, मग अजून काय करतेस तू इथं? मी सांगितलं तिला थांबायला. आम्ही तिला जायला सांगितलेलं असतानाही हो. या घरात कोण राहणार आणि कोण राहणार नाही याचा निर्णय आम्ही घेणार. पण ती या घरात राहत नाही मामा. ती आउट हाऊस मध्ये राहते माझ्या बरोबर. पण तेही घर आमचंच आहे. नाही मामा, ही दोन्ही घरं तुमच्यासारखीच आमची पण आहेत. आम्ही जहागीरदार घराण्याची सून आहोत मामा. मग जहागीरदारांच्या सुनेसारखं इतरांचा आणि स्वतःचा आब राखून राहा. मामा, लहान नेहमी मोठ्यांचंच अनुकरण करतात. आम्ही तुमचाच आदर्श ठेवला डोळ्यासमोर. रुक्मिणी, जातो. अवंतिका, तुम्ही हे बरोबर केलं नाहीत. मामा, ऍडव्होकेटला बोलून तुम्ही जो डिसिजन घेतलाय तो मात्र अगदी बरोबर आहे. हा, वेल डन, व्हेरी वेल डन. नाही, मी करतो. नाही, त्यांचा आता फोन येईल मला. मी लगेच तुम्हाला फोन करतो. ओके. राम, खाना लग गया है. नहीं, मुझे भूख नहीं है. हे बघा राम, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या, बरं वाटेल. खरोखरच मला भूक नाही आहे. प्लीज. हे बघा, निधी तुमची वाट पाहते. चला. ठीक आहे, हो पुढे मी आलो. निधी, पुत्र खाना लग गया है, जल्दी नीचे आओ. आई मम्मी जी. हेलो, निधि, मैं बोल रही हूँ. कैसी है तू? मैं ठीक हूँ मम्मी. और वहां सब कैसे हैं? पापा जी की हालत बहुत बुरी है. सगळेजण खूप टेंशन मध्ये आहेत. तेरी किस्मत ही खराब है. जब से तेरी शादी कराई है एक भी दिन खुश नहीं रही तू. लगता है हमसे गलती हुई. और अब ये बदनामी, लोग तरह तरह की बातें कर रहे हैं. मम्मी, आप लोगों की तरफ ध्यान मत दीजिए. मुझे पता है पापा जी बेकसूर है आणि एक दिवस ते नक्की सुटतील. आणि मम्मी, मी इथे खुश नाहीये असं नाहीये.
जो होना था वो हो गया, लेकिन अब इस घर की हर खुशी हर दुख मेरा है। लेकिन बच्चा, बस मम्मी जी, मला आता काही ऐकायचं नाही। सब लोग मेरा खाने पे इंतजार कर रहे हैं। मैं आपसे बाद में बात करूंगी। दीपा, अगं तू इथे बसलीस होय? चल जेवायला. नको, अगं जेवून घे. न जेवून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? चल जेवून झोप, म्हणजे बरं वाटेल तुला. काल रात्री झोप आली नसेल ना? सारखी भीती वाटत होती, पास होत होते वेगवेगळे. अगं असं घाबरून कसं चालेल? अजिबात घाबरायचं नाही. आम्ही आहोत ना सगळे इथे. मावशी तो सारखा मोबाईलवर फोन करत होता, मेसेजेसही पाठवत होता. अगं मग स्विच ऑफ करून टाकायचं ना. केल्यानंतर त्यापेक्षा असं कर, अमोलला सांगून तो तुझा मोबाईल बंदच करून टाक, म्हणजे कटकटच नको. मावशी पाहिलं तर किती मारलंय त्याने मला. खरंच ग, खरंच. शी, काय माणूस म्हणायचं का राक्षस म्हणायचं याला? माझी मोठी फसवणूकच झाली. सगळा माझाच मूर्खपणा होता. मीच त्याच्या पैशाला त्याच्या श्रीमंतीला भुलले आणि आय रिग्रेट की मी निखिलला सोडून. जाऊ दे, जाऊ दे आता ते. मावशी, मावशी तुम्ही सगळे किती चांगले आहात. आणि आणि मी मात्र निखिलला तुम्हाला सोडून राहायला सांगत होते. आता कळतं मला की माझ्या हातून किती मोठी चूक झाली. किती चांगला आहे निखिल, शांत, समजूतदार, हळवा. किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर. आहे नाही होतं, आता विसरलाय तो ते सगळं. हो ना, मी ही अशी वागल्यावर आता तुम्हाला हेट करणारच. बट आय विल चेंज माय सेल्फ. इट्स टू लेट फॉर एव्हरीथिंग दीपा. बरं असू दे, मी जाते खाली, तू जेवायला ये. No, it's not too late. अजून तेवढा उशीर झालेला नाही. हाय निखिल, असं का बसला? अमोल, आय एम कन्फ्युज्ड. अरे मी इथं आल्यापासून अशा काही घटना घडतायत की आय डोंट अंडरस्टँड. या सगळ्याचा अर्थ नक्की काय आहे? पण काय हरकत काय निखिल? म्हणजे तुझ्या पूर्वीचं संथ रटाळ आयुष्य, त्याच्यापेक्षा इथे या तुझ्या आयुष्यात काहीतरी घडतंय ना, ड्रामॅटिक काहीतरी घडतंय ना. अमोल, आय एम सिरियस. निखिल, तूच म्हणायचंस ना की कुठलाही प्रॉब्लेम तो सिरियसली घेतल्यामुळे तयार होतो. टेक इट लाईटली. नाही, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी सांगतो बरं का. मी माझा विचार करत नाहीये, मी दीपाचा विचार करतो, तिच्या फ्युचरचा विचार करतोय मी. अमोल, तुला आठवतंय निखिल, मी तुला मागे एकदा बोललो होतो, तुला विचारलं होतं की दीपा जर पुन्हा तुझ्या आयुष्यात आली तर तू डिस्टर्ब होशील की नाही. तू म्हणाला होतास नाही.
पण दीपा तुझ्या आयुष्यात आली आणि तू डिस्टर्ब झालास. इट्स व्हेरी ऑब्विस. नाही तू सायकेट्रिस्ट आहेस, ते सगळं मान्य आहे, पण शेवटी तूही एक माणूस आहेस निखिल. आय नो यू आर अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन, पण तुझ्या इतकं शांत राहणं कोणालाही जमणं शक्य नाही. हे सगळं मान्य आहे, पण जुन्या आठवणी या येतातच रे. एनिवेज, पण एक गोष्ट मात्र नक्की, लवकरात लवकर आपल्याला दीपाची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था लावायला हवी. काय घाई काय आहे, असू दे नाही तेच. बोल, कम ऑन. ओके चल, मला वेळ होतोय. हॅलो. हा, मी ऍडव्होकेट कुलकर्णी बोलतोय. हा बोला वकील साहेब. मॅडम आहेत का? नाही, मामा आत्ताच ऑफिसला गेल्यात. काही निरोप आहे का? नाही, मी नंतर करेन त्यांना मोबाईलवर फोन. हा, मी सौरभ बोलतोय. हा नाही, ओळखलं सर. ओके ओके. बरं एक मिनिट वकील साहेब, मला एक सांगा, मामानी काही पॉवर ऑफ अटॉर्नी वगैरे करायला सांगितली का तुम्हाला? हा, हे बघा, खरं बोला वकील साहेब. नाही नाही, तसं काही नाही. मी दुसऱ्याच एका कामासाठी मॅडमना फोन केला होता. तसं काही नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. नाही, तसं काही असेल तर मी लगेच कळवीन तुम्हाला सर. नक्की सांगा मला. बरं, ठेवू? ओके. सानेबाई, तुम्ही मला बोलवल्याप्रमाणे आज मी आली आहे. आता तुम्ही मला सगळी माहिती देऊ शकाल का? आपण असं करू, आता मला वेळ नाही, आपण उद्या तुम्ही 10 वाजता ऑफिस. नमस्ते. नमस्ते. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. हा बोला. मॅडम, हे काय चाललंय? अहो, त्या बाईनं मला चक्क कोर्टाची नोटीस पाठवली आहे. हे बघा मिसेस देशमुख, कोर्टाची नोटीस तिने नाही, आम्हीच पाठवली आश्रमातर्फे. पण मला वाटतं तुमच्या आश्रमाचा, तुमच्याच काय, पण तमाम दत्तक देणाऱ्या संस्थांचा असा नियमच आहे की मूल कुणाला दत्तक दिलं जातं ते सिक्रेट असतं. असं असताना तुम्ही साधनाला कळू कसं दिलं की तिचा मुलगा आम्हाला दत्तक दिला जातोय ते? मिसेस देशमुख, हे काय आम्ही मुद्दाम नाही केलेलं. अहो, साधना आमच्याच आश्रमात कामाला, त्यामुळे तिचं सगळं लक्ष मुलाकडे असतं. आम्ही जेव्हा तेजसला तुम्हाला दत्तक दिलं तेव्हा तिला कळू दिलं नव्हतं, पण तो चांगल्या घरात जर गेला तर त्याचं भवितव्य उज्ज्वल होईल हे मात्र तिला पटलं होतं. मग आता तुम्हाला कसला संशय आहे? तुम्ही काय वाटेल ते आरोप केलेत माझ्यावर मॅडम. हे बघा मिसेस देशमुख, ते आरोप सत्य याची शहानिशा केली आम्ही. इनफॅक्ट तुमच्या शेजारच्यांकडूनच आम्हाला सगळी माहिती मिळाली. साधनाने सांगितलं म्हणून किंवा तिचा मुलगा परत मिळावा म्हणून आम्ही नाही केलेलं. आमच्या दृष्टीने मुलाचं भविष्य आणि हित हेच महत्वाचं आहे. अहो, तो तुम्हाला आई पण म्हणत नाही, तुम्ही मात्र त्याला पैशासाठी वेठीस धरून शूटिंगला उभं करता. आईचं कर्तव्य पार पाडायचं सोडून एवढूशा जीवाचा गैरफायदा घेता तुम्ही. आणि कुठल्याही दत्तक देणाऱ्या संस्थेस कधीही मान्य होणार नाही. मुलांची विक्री नाही करत आम्ही. अहो, त्यांना प्रेम मिळावं, आधार मिळावा, त्यांच्यावर चांगले संस्कार घडून त्यांचं भवितव्य घडावं, या दृष्टीने आम्ही हे पवित्र कार्य करतो. आमच्या दृष्टीने तुमची केस ही जगावेगळी ठरलेली आहे. तुमच्यासारखं जर उदाहरण आलं ना समोर तर कुठलीही मुलं साशंक होतील. आम्हालाही दत्तक देताना आता सतत भीती वाटेल, हे मूल चांगल्या घरात पडतंय की नाही. आणि तुम्ही ही जी केस केली आहे ना, ती पाहून पालकांना प्रश्न पडेल की आपण मूल दत्तक घ्यावं का नाही. हो, माझ्यापेक्षा मोठी चूक तुम्ही करताय मॅडम. मला मान्य आहे ना, मी चुकले, मला पश्चाताप होतोय त्याचा, पण माझ्या पूर्वीच्या चुकांची शिक्षा मला आता देऊ नका हो, प्लीज. सॉरी मिसेस देशमुख, हा मॅटर आता कोर्टात गेलाय. आता त्याचा निर्णय तिथेच लागेल. आय एम व्हेरी सॉरी. सानेबाई,
असं नेहमी घडतं का हो? नाही हो, ही आमच्या इतिहासात घडलेली एकमेव केस आहे. साधनाला मी आश्रमात कामाला ठेवली ते केवळ माणुसकीच्या नात्याने. ती माझ्या हातून घडलेली एक चूक आहे ही मान्य करते मी, पण तुम्ही मनात कसलीही शंका आणू नका. तर तुमची ऐपत असेल, तुमच्या मनात प्रेम असेल, तर कुठल्याही मुलाला किंवा मुलीला दत्तक घेऊन तुम्ही तुमचं आणि तिचं आयुष्य आनंदी करू शकता आत्याबाई. जगात सगळ्याच गोष्टींना अपवाद असतात. अहो, मिसेस अनिता देशमुखची केस ही अशीच एक अपवाद आहे, ते तुम्ही मनावर घेऊ नका. ओके,